ठाण्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मासुंदा तलावाचं ठाणे महापालिका नैसर्गिकरित्या जलशुद्धीकरण करणार आहे. तलावातील वाढतं प्रदूषण, दुर्गंधी आणि शेवाळं या समस्येवर मात करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आलाय. विशेष म्हणजे जलशुद्धीकरणासाठी कोणत्याही रसायनांचा वापर होणार नाही. ठाण्यातील मासुंदा तलावाकाठी हजारो ठाणेकर पर्यटनासाठी किंवा फेरफटका मारण्यासाठी येत असतात, तर काही जण सुट्टीच्या दिवशी नौकाविहार किंवा मासेमारीसाठी येतात. मागील काही वर्षांपासून तलावाकाठी विविध धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव देखील साजरे होतात. ठाणे महापालिकेनं तलावामध्ये मोठं कारंजे आणि विद्युत रोषणाई करण्यास सुरुवात केली आहे. परंतु पावसाळ्यात अनेकदा तलावाबाहेरील रस्त्यावर साचलेलं प्रदूषित पाणी तलावात शिरतं. तसंच शेवाळं वाढल्यानं तलावातील पाण्याचा रंग हिरवा दिसतो. अनेकदा तलावातून दुर्गंधी देखील पसरते. पाण्यातील प्राणवायू कमी झाल्यानं पाण्यातील माशांचा मृत्यू तसंच डासांचं प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण होते. शेवाळाचं प्रमाण सुद्धा कमी करण्यासाठी मासुंदा तलावात कॅना इंडिका नावाची वनस्पतीची लागवड करून तरंगती बाग तयार केली जाणार आहे. त्यामुळे तलावात शेवाळ वाढीचं प्रमाण कमी होणार आहे. पाण्याचं अभिसरण व्हावं यासाठी 4 पाणी मिश्रक उपकरण देखील बसवलं जाणार आहे. त्यामुळे पाण्यातील प्राणवायूची पातळी वाढण्यास मदत होते. हा संपूर्ण प्रकल्प सोसायटी जनरल सिक्युरिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या CSR निधीतून राबवला जातोय. सामाजिक संस्था भागीरथच्या सहकार्यानं या तरंगत्या बागेमुळे तलावातील परिसंस्था सुधारणार आहे.